प्राणांतिक उपोषण मिर्झनपूर ग्रामपंचायत ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिक नामदेव भाऊ सोनवणे यांचे आज दिनांक 12 सकाळी 11 वाजल्यापासून प्राणांकित उपोषण सुरू आहे। उपोषणाची कारणे सरपंच सौ शांताबाई दगडू दराडे यांचे घर बांधकाम अतिक्रमणात असल्यामुळे सरपंच पद रद्द होणे बाबत व ग्रामसेविका सौ ललिता इटकर यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे तात्काळ बदली करण्याबाबत या दोन मुद्द्यावर ज्येष्ठ नागरिक नामदेव भाऊ सोनवणे यांनी उपोषणासाठी ठाम मांडलेला आहे। उपस्थित काही मान्यवर सह आपण नामदेव भाऊ यांचे नेमके कारण शोधण्यासाठी आपण इथं आलेलो आहे। तर पाहूयात आपण स्वतः त्यांच्याशी बोलून की भाऊंचं मत काय आहे याविषयी। नमस्कार भाऊ। नमस्कार। नेमकं म्हणजे हे उपोषण कोणत्या हेतूने किंवा कोणत्या संदर्भात आपण धरलेलं आहे याचा जरा खुलासा करावा। उपोषण म्हणजे सरपंच हा गावातली व्यवस्थित कामं करीत नाहीत म्हणून कायद्याप्रमाणे त्याचं अतिक्रमणामध्ये बऱ्याच दिवसापासून घर आहे, पण कायद्याचा विचार करून ते अतिक्रमण निघाल्यामुळं त्याचं पद रद्द होण्यासाठी उपोषण धरलेलं आहे। आणि असणारी मी इटकर मॅडम हिचा कार्यकाळ संपलेला आहे। इटकर मॅडम हे गावाला लई त्रास देते आणि तिचा कार्यकाळ संपलेला आहे, त्याच्या ओघानं तिची तात्काळ बदली व्हावी ह्या दोन अटीसाठी आता सरपंच कलेक्टरच्या आदेश आल्याशिवाय आणि BDOचे मॅडमचे बदलीचे ऑर्डर आल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही, हे असं ठाम मी असं जनतेला सांगत आहे। बरं, दुसरा एक मुद्दा असा आहे की भाऊ अतिक्रमण आहे यावर मोजणी वगैरे झाली का शासनाकडून? शासनाकडून मोजणी झालेली आहे, माझ्यासमोर मोजलेलं आहे। शासनाचे कर्मचारी येऊन मोजलेत त्यांनी, पण त्यांनी काहीतरी करून लिपडं करून मोजणी हे बरोबर असा मला अहवाल पाठविला, पण मी प्रत्यक्ष पुन्हा साहेबाकडे गेले असताना परत आता मोजा येतो म्हणून सांगितलेलं आहे। माझ्या मोजणीमध्ये जवळजवळ पश्चिम बाजूकडून 10-11 फूट अतिक्रमण आहे, उत्तरेकडच्या बाजूकडून 10-12 फूट अतिक्रमण आहे आणि असणाऱ्या दक्षिणेकडच्या बाजूकडून 12-13 फूट अतिक्रमण आहे। माझ्यासमोर असं वरिष्ठ साहेबांनी मोजलेलं होतं, पण तो अहवालामध्ये ते दिलेलं नाही। त्याच्यावरून त्या साहेबाचं ताबडतोब असणारं सस्पेंड करावं असं मी असणाऱ्या कार्यकारी अधिकाऱ्याला सांगितलेलं आहे। असं करून मी निवेदन त्यानं दिलेल्या अहवालात लेखी निवेदन वगैरे दिलेलं आहे का तुम्ही? लेखी निवेदन देऊन त्याने अहवालाचं मी त्याला लगेच उत्तर अशा पद्धतीत दिलेलं आहे। एखादी पोच लेखी अहवालाची तुमच्याकडे असेल तर जनतेसाठी अशा प्रमाणे आता जे माझं धरलेलं उपोषण आहे ते आता कलेक्टरचा सरपंच पद रद्द झाल्याचा आदेश येईपर्यंत किंवा इटकर मॅडमची बदलीची ऑर्डर येईपर्यंत मी सोडणार नाही असं ठाम माझं मत आहे। चव्हाण साहेब सकाळी 8 वाजल्यापासून बंदोबस्तासाठी हजर आहेत। तर मिर्झनपूरचे उपस्थित ग्रामस्थ यांच्यापैकी नितीन लाटे आपले थोडेसे विचार मांडत आहेत। नमस्कार। नामदेव सोनवणे यांनी जे उपोषण बसलेले आहेत त्यांच्या मागण्या रास्त आहेत ते सरकारनं मान्य कराव्या, आमचा त्यांना पाठिंबा आहे। यानंतर कालिदास लाटे माजी ग्रामपंचायत सदस्य यांचेही विचार आपण ऐकूया। हॅलो, मी कालिदास लाटे बोलतो। हे नामदेव भाऊनी जे उपोषण धरलेलं आहे हे रास्त आहे, ह्याच्यात चुकीचं काहीच झालेलं नाही। सरपंच आणि ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार चाललेला आहे, त्याच्यामुळे ह्यांनी हे प्राणांतिक उपोषण धरलेलं आहे, त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे।